वळूयात पुढच्या बातमीकडे। दादरमधून बातमी आहे। दादरच्या स्टार मॉलमधील आग विझवताना अग्निशमन दलाचे 5 जवान गुदमरलेत। अग्निशमनच्या 5 जवानांवर सध्या केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 5ही जवानांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। स्टार मॉलमध्ये लागलेल्या आगीवर 2 तासांच्या प्रयत्नांनंतर यश आले। हॅलो, मी आहे इथे बाहेर रोडवर आहे, समोर एक आणि आता बातमी पुण्यातनं। पुण्यामध्ये पोलिसांचा नवा खाकी पॅटर्न पाहायला मिळतोय। बिबवेवाडीमध्ये विविध गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे, तर रस्त्यावर थेट गुडघ्यावर बसवत आरोपींना पोलिसांनी प्रतिज्ञाही म्हणायला लावली। पोलिसांच्या या खाकी पॅटर्नचा सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय। अशा प्रकारचे कृत्य माझ्या हातून घडल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई होईल याची मला पूर्ण कल्पना आहे। वळत पुढच्या बातमीकडे। दिल्लीच्या एअरपोर्टवर 400 विमानांची उड्डाणं उशिरानं असल्याची माहिती आहे, तर एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे ही उड्डाणं प्रभावित झाली आहेत। दिल्ली विमानतळाचा एटीसी सर्व्हर खराब झाल्यामुळे सर्व कंपन्यांच्या उड्डाणावर हा परिणाम झालाय, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। पण आता अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते। विमान अपघातासाठी पायलटला दोषी ठरवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तपास अहवालामध्ये पायलटची चूक असल्याचं दिसत नाही असंही कोर्टानं म्हटलंय। पायलटच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टानं ही टिप्पणी केली आहे। आता बातमी नारायण कुचेंची आहे। जरांगेंना मारण्यासाठी कोणी कट रचत असेल तर हे निषेधार्थ असल्याचं आमदार नारायण कुचे म्हणाले। मनोज जरांगेंच्या भेटीनंतर भाजप आमदार नारायण कुचेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिवाय याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही कुचेंनी विधान केलंय। हे निषेधार्थ आहे। उद्या कोणी समाजासाठी लढत असेल आणि त्याच्यावर जर कोणी असं टॅप करीत असेल, कट रचत असेल, हे निषेधार्थ आहे। याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। मी SP साहेबालाही बोललो, मी उद्या CM साहेबाला बी वेळ प्रसंगी बोलणारच। दरम्यान जरांगेंनी दिलेले पुरावे हे खरे असतील तर आरोपींवर कारवाई व्हावी असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। मनोज जरांगेंच्या आरोपांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आणि मला वाटतं जरांगे पाटलांनी जे काही पुरावे दिलेले आहेत, ऑडिओ क्लिप्स दिलेले आहेत, ते जर तपासणी जर खरंच त्याच्यामध्ये धनंजय मुंडे दोषी असतील ते माझे मित्र आहेत, तर धनंजयकडून असं असेल त्याची अपेक्षा नव्हती, परंतु चौकशीमध्ये जे काय आढळेल त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे। डोंबिवलीतनं बातमी आहे। डोंबिवलीमध्ये एका मतदाराच्या नावे 2 निवडणूक ओळखपत्र असल्याचं समोर आलंय। एका कार्डवर स्वतःचा फोटो आणि दुसऱ्या कार्डवर दुसऱ्या महिलेचा फोटो असल्याचं समोर येत आहे, तर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर ही 2 ओळखपत्र असल्याचं समोर आलंय।